या प्रवासापर्यंत त्यांचा भारताचा शिल्पकार म्हणून त्यांनी आपली ख्याती पसरवली. शिकाम आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न छोटासा भाग का होईना आपल्या मंडळाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण कार्य करत आहोत. त्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे पोलीस आयुक्तालय ठाणे शहरांतर्गत पोलीस पारितोषिक 2025 या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय श्रीकांत बोराडे साहेब उपायुक्त DCP साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या विचार प्रेरणेतून आज झालेला आहे. खरं तर अनेक वर्ष हे पारितोषिक वितरण करत असतो. त्यासाठी आपण आज या मंचावरती खऱ्या अर्थाने आजचे अध्यक्ष आहेत आणि स्वागतामध्ये आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पचक्र सन्मान करायची विनंती करतो. सन्माननीय श्री श्रीकांत बोराडे धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करायची विनंती करते. माननीय श्री शरद भोसले पत्रकार, त्यानंतर श्री ॲडव्होकेट नियाज मोदी ही व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये नियाज मोदी यांच्या नक्षाबंदी आहे की सर्व धर्म समाजाची ज्योत त्यांनी देवाला सांगितले विविध क्षेत्रात काम करणारे आणि त्यानंतर माननीय उत्तम विचार मांडण्याची शैली अतिशय उत्तम सामाजिक कार्य आणि असा एक नजर भिवंडी विभागातर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. DCP जोन 2 ऑफिस की ओर से
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के उपलक्ष्य में पिछले साल जो उत्सव हुआ था उसमें जो मंडलों ने अच्छे काम किए थे उनको आज बख्शिश दिया गया है। साथ ही साथ जो इस साल अम्बेडकर जयंती होने वाली है उसके बारे में भी मार्गदर्शन किया गया है। सभी लोगों को मैं सूचित करना चाहता हूं कि हमारी यहाँ की जो टीम है डीसीपी जोन 2 और उनके सभी अधिकारी ये इन्होंने आने वाले उत्सव के बंदोबस्त के लिए पूरी तैयारी की है और हम पूरे मुस्तैदी के साथ तैयार है। सर, समय पे निकालने के लिए खास जो है बताया गया उसके बारे में क्या कहेंगे? ये बहुत लेट हो जाता है रात में। ये कैसा है, जो पहले मान का जो मंडल रहता है वो 4 बजे निकलता है, थोड़ा बाद धूप होने की वजह से थोड़ा लेट होते हैं कभी कभी, लेकिन खत्म अपने 12 बजे टाइम है स्पीकर का, तो 12 बजे स्पीकर बंद हो जाता है। तो बहुत ऐसा देर भी नहीं होती, मेरों को हो जाती है। ठीक है।